आणि आज आपलं सरकारी दवाखान्यामार्फत कॅम्प ठेवला। कॅम्प कशामार्फत ठेवलात आणि हाच पॉइंट का निवडलात तुम्ही? गणपती मंडळासाठी शासनाच्या निर्देशानुसार आपल्याला कॅम्प ठेवायचे वरिष्ठांचे आदेश होते। जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय तेरके साहेब, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कदम सर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टोंपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी रामरहीमनगर कंधार येथे गणेश मंडळ व उपजिल्हा रुग्णालय कंधार यांच्या संयुक्त विद्यमानं सर्व रोग निदान उपचार शिबिराचे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। तर या शिबिरामध्ये BP, शुगरची तपासणी तसेच बाकी सर्व जनरल पेशंटची तपासणी करून त्यांना या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहे। तसेच जे पेशंट आपल्याला BP, शुगर, क्रिटिकल असे आहेत त्यांना आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज आपल्याकडे महाराष्ट्रातर्फे तपासण्या होतात, त्यासाठी त्यांना आम्ही इकडं बोलवणार आहे। आणि काही रुग्णांना समजा खुर्कीची तपासणी, एक्सरे काढायची गरज आहे, थायरॉईडची तपासणीची गरज आहे, अशा पेशंटला आपण ग्रामीण रुग्णालय कंधार येथे बोलवणार आहोत। आणि गणपती मंडळातर्फे आज या ठिकाणी कॅम्प आयोजित केल्यामुळं सर्वांना सुविधा व्हावं। रामरहीमनगर एक कंधारच्या जवळचीच कॉलनी आहे, सर्व गरीब लोकांची या ठिकाणी वस्ती आहे, त्यांना या ठिकाणी सुविधा भेटाव्यात आणि BP, शुगरच्या पेशंटचे निदान व्हावे, तसेच स्त्रीरोगतज्ञ बाकी जे जनरल तपासण्या आहेत त्याच्या पूर्ण तपासण्या व्हाव्या, त्या संबंधित या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे। या ठिकाणी शिबिराला आपले आजचे फिजिशियन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केंद्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, बाकी मेडिकल ऑफिसर मी डॉक्टर गुजमेवार या ठिकाणी आहेत, आमचे औषध निर्माण अधिकारी कांबळे सर, औषध निर्माण अधिकारी पदमवार सर, त्याच्यानंतर इन्शुरन्सचे शिक्षक छोटे मॅडम या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध असून सर्व रुग्णांची तपासणी करून निदान व उपचार या ठिकाणी करण्यात येईल। आणि काही गंभीर जर तपासणी आढळतील तर त्यांना पुढील उपचारासाठी आपण ग्रामीण रुग्णालय कंधार येथे त्यांना आपण बोलवणार आहोत। सर, कंधारमध्ये किती ठिकाणी कॅम्प आहेत आपले तालुकाभरामध्ये? तालुकाभरामध्ये आता हा सुरुवात पहिलाच कॅम्प आहे, आणखी आपल्याला बरेच कॅम्प असे घ्यायचे आहेत, पण आता गणेश मंडळाच्या निमित्त शेवटच्या दिवशी आम्हाला सूचना थोडंसं उशीर आल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी कॅम्पची सुरुवात केली। आजपासून कॅम्पला सुरुवात झाली। धन्यवाद सर।